आज आपण आखाड स्पेशल पारंपरिक पद्धतीने काळा रस्सा चिकन मसाला आज बनवणार आहोत। एकदम तर्रीदार, एकदम झणझणीत असा। एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की सगळ्यांना आवडेल। असं काळ्या मसाल्यातलं चिकन खाल्ल्यानंतर सगळेजण अगदी बोटं चाटत राहतील। इतकं छान आणि इतकं मस्त होतं, आणि ते पण अगदी घरच्या साहित्यामध्ये। अजिबात वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर जवळपास इथे मी 1 किलो इथे चिकन घेतलेलं आहे। एकदम मस्त, तुम्ही पाहू शकता कलर वगैरे किती छान आलेला आहे, एकदम छान। तर मी हे 1 किलो चिकन आणलं, स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं। त्यानंतर गॅसवर मी एक कढई ठेवली व त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, 2 चमचे। त्यानंतर मी एक कांदा परतलेला आहे, एकदम छान असा मस्त परतून घ्यायचा आहे कांदा, जास्त लालसर करायचा नाही। आणि त्यानंतर मात्र आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ना, ते त्यामध्ये टाकून आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे। 5 मिनटं आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे परतवून, म्हणजे जेव्हा त्याला त्याचं स्वतःचं पाणी सुटेल, अंगचं पाणी, तेव्हा आपल्या चिकनला खरी मजा येते आणि खरी चव येते। चला आता हे शिजतंय, तोपर्यंत आपण इथे काही मसाला करून घ्यायचा आहे। तर मी मस्त अगदी अर्धं खोबरं इथे मी भाजून घेतलेलं आहे, 2 कांदे भाजून घेतलेले आहेत। आणि आता खोबरं मी मिक्सरमधून गार झाल्यानंतर ग्राइंड करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर मात्र मी 2 कांदे जे भाजून ठेवलेले होते ते देखील याच्यासोबत खोबऱ्यासोबत हे एकदम छान असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे। एकदम छान अशी मस्त पेस्ट करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता ही पेस्ट जी आहे ती मी एका वाटीमध्ये मी काढून ठेवणार आहे, कारण आता आपण जो दुसरा मसाला आहे तयार केलेला आहे, जो भाजून तयार केलेला आहे, तो आपल्याला परत ह्या मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करायचा आहे। तर इथे मी त्याच्यासाठी एक कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे व त्यामध्ये धणे घातलेले आहे, अख्खे धणे घातलेले आहे, काही खडा मसाला टाकलेला आहे, जसं की दालचिनी घातलेली आहे, स्टारफूल घातलेले आहे, लवंग, मिऱ्या आणि त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहे। त्याच्यानंतर मी इथे लसूण घातलेला आहे, आलं घातलेलं आहे, आणि आपल्याला मुठभर कोथिंबीर याच्यामध्ये घालायचं आहे। एकदम छान आणि मस्त असा झणझणीत असा आपला तर्रीदार रस्सा तयार होणार आहे। तर हा देखील मसाला एकदम मस्त भाजून तयार करून ठेवला होता, आता तो गार झालेला आहे आणि तो मिक्सरमध्ये आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि एकदम छान अशी फाईन पेस्ट करायची आहे। सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही आहे। बघा आता यामध्ये वाटताना मी मुठभर कोथिंबीर घातलेली आहे। बघा आता वाटताना इथं अजिबात पाणी न घालता पहिल्यांदा तसंच वाटायचं आहे। तर मी आता हा असा वाटून घेत आहे। पहा आता हा थोडासा जाडसर झालेला आहे। तर आता इथे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि मिक्सरला एकदम फाईन अशी मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे। एकदम चटकदार आणि एकदम मस्त असा एकदा जर तुम्ही ह्या पद्धतीने केला ना, तर पुन्हा तुम्ही ह्याच पद्धतीने कराल, इतकी चव इतकी छान होते। एकदम पारंपरिक पद्धतीने आपला हा चिकन रस्सा आहे काळ्या मसाल्यातला तयार होणार आहे। तर चला आता पुन्हा मी थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून घेणार आहे। एकदम मस्त फाईन आपली ही पेस्ट तयार झालेली आहे। पहा आता हिला मी बाजूला ठेवून देणार आहे। आता इथे आपण जे चिकन शिजत ठेवलेलं होतं ते एकदा चेक करून घेऊया। तर बघा अजूनही चिकनमध्ये मी पाणी घातलेलं नाही, चिकनला अगदी स्वतःचंच पाणी सुटलेलं आहे। पहा एकदम मस्त। जर तुम्हाला मुलांसाठी जर आळणी पाणी करायचं असेल, आळणी रस्सा करायचा असेल, तर तुम्ही ह्या पद्धतीने देखील करू शकता। तर बघा आता इथं 5 ते 6 मिनटं झालेले आहे, अजून चिकन शिजलेलं नाही आहे। तर याला छान एकसारखं करायचं आहे व्यवस्थित, आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून जे गरम पाणी त्या झाकणावर तयार झालेलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। असं करून आपल्याला अर्धा ते पाऊण तास तरी चिकन असंच ह्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे। आणि वरती ताटावर पाणी टाकत राहायचं आहे आणि मध्ये मध्ये 5-5 मिनिटांनी आपल्याला हे चेक करत राहायचं आहे आणि आपल्याला हे गरम पाणी जे आहे ताटावरचं ते यामध्ये टाकत राहायचं आहे। तर जवळपास अर्धा ते पाऊण तास तरी मला हे चिकन शिजायला लागलेलं आहे, कारण हे गावठी चिकन आहे। आणि इथे तुम्हाला आता जेवढा रस्सा पाहिजे आहे, जेवढा आळणी रस्सा तयार करायचा आहे, तुम्ही करू शकता। बघा इथे छान असं मस्त चिकन शिजलेलं आहे आणि मस्त असा सुगंध सुटलेला आहे किचनमध्ये। आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला असंच, आणि पुन्हा 10 मिनटं आपल्याला हे असंच पुन्हा शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित।
हे चिकन शिजत असताना पण मी यामध्ये देखील छान मुठभर कोथिंबीरचा वापर केलेला आहे. त्याने अगदी टेस्ट खूप छान येते. चवदार चिकन लागतं आपलं हे मस्त अगदी. तर बघा आता हे झालेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आणि पुन्हा मला हे आळणी करायचं होतं, त्यामुळे मी एका साईडला पुन्हा गरम पाणी करायला ठेवलेलं होतं आणि ते पुन्हा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे चिकन शिजलेलं आहे, तर मी एका छान मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे हे. आणि असंच झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला इथे मस्त असा मसाला तयार करायचा आहे. त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल थोडं जास्तच लागतं चिकनला, म्हणून थोडं जास्तच घालून घेतलेलं आहे. आणि आपलं हे जे हिरवं वाटण तयार केलेलं होतं आपण, हे छान मस्त अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. बघा 2 ते 3 मिनटं छान मस्त असं तेल सुटेपर्यंत छान अगदी परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ते देखील आपल्याला यामध्ये टाकून पुन्हा 3 ते 4 मिनटं मस्त तेल सुटेपर्यंत छान अगदी परतवून घ्यायचं आहे. इथे मस्त आपला झणझणीत काळा रस्स्याचा अगदी चिकन तयार होणार आहे. काळ्या मसाल्याचं चिकन तयार होणार आहे. बघा आता मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतलं आहे. यामध्ये काही मसाले घालायचे आहे. तर इथे मी हळद घातली आहे 1 चमचा, 2 चमचे धणेपूड घातलेले आहे आणि 3-4 चमचे इथे मी लाल तिखट घालून घेतलेले आहे. तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, तुम्हाला कितपत तिखट हवं आहे ते. आणि त्यानंतर इथे मी घरचाच मसाला घालून घेतलेला आहे 2 चमचे. बघा आणि इथे मी विकतचा हा चिकन मसाला जो आहे तो घालून घेतलेला आहे एव्हरेस्टचा. याने देखील खूप छान अशी चव येते. आता हे व्यवस्थित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे जळू नये म्हणून आपलं जे आळणी सूप आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. मी यातलंच मुलांना आळणी सूप जे आहे ते काढून ठेवलेलं आहे व त्यामधलेच काही पीसेस आहेत ते देखील काढून ठेवलेले आहे. हे चिकनचं सूप जे आहे ते मुलांना दिलेलं खूप छान असतं, खूप पौष्टिक असतं, त्यामुळे मी हे मुलांसाठी काढून ठेवलेलं आहे. चला आता हे आपलं छान अगदी मस्त अगदी तेल सुटेपर्यंत मसाला देखील आपला फ्राय झालेला आहे. आता यामध्येच आपलं जे आळणी रस्सा आहे तो आणि आपले जे चिकनचे पीसेस आहे ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर मी आता हे हळूहळू सगळं यामध्ये टाकून घेणार आहे. आपलं चिकन पण देखील खूप सुंदर आणि खूप छान असं शिजलेलं आहे बघा मसाल्यामध्ये. ते सगळं टाकून घेणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपल्या हे मसाल्यामध्ये हे चिकन असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आत्ताच बघूनच किती तोंडाला पाणी सुटतं, इतकं छान दिसतं पण आहे, तितकं अगदी चविष्ट झालेलं आहे. तर बघा असं स्लो गॅसवर आपल्याला 15 मिनटं हे असं शिजू द्यायचं आहे. आणि आता इथे तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितका तुम्ही इथे करू शकता, पण यामध्ये रस्सा करताना मात्र गरम पाणीच घालायचं आहे. तर बघा इथे मी गरम पाणीच घालून घेतलेलं आहे. तर 15 मिनटानंतर आपला हा काळ्या मसाल्याचा चिकन रस्सा तयार आहे. मस्त असं झणझणीत चमचमीत मसालेदार चिकन तयार आहे. तर एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा. आता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे व व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता वरतून जो थोडासा मसाला उरलेला होता चिकन मसाला तो मी घालून घेणार आहे. असा वरतून घातला ना की अजून चव छान लागते. बघा तर्री पण किती छान वरती आलेली, मस्त असा कट वरती आलेला आहे. आणि नंतर मात्र यावरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा व नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.